लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो ई केवायसी बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। स्वतः आदिती तटकरे मॅडमनी ही ब्रेकिंग न्यूज समोर दिलेली आहे। तुम्हाला 100% हप्ता जमा होणार आहे। परत सांगतो लाडक्या ताईंनो एक मोठी बातमी समोर आली आहे। 100% तुम्हाला हप्ता जमा होणार आहे। जर तुमची ई केवायसी पूर्ण झाली तर तुम्हाला 1500 रुपये हप्ता जमा होणार आहे आणि जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुमचे सगळे हप्ते बंद होणार आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत आहे। नेमकं लाडक्या ताईंनी काय बोललेलं आहे, कशा स्वरूपात केवायसी करायची, सगळ्या तुम्हाला गोष्टी मी सांगणार आहे। कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत, कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। एकदम महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। लाडक्या बहिणीचा सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ कोणी पण थांबवायचं नाही, स्टॉप करायचं नाही, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे कारण की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। तर लाडक्या ताईंनो बघा 100% तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळणार आहे। तरच तुम्हाला जर अशा प्रकारे जर तुम्ही केवायसी केली, लाडक्या ताईंनो अशा स्वरूपात जर तुम्ही केवायसी केली तर तुम्हाला 100% हप्ता भेटणार आहे आणि तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता तुमचा चालू राहणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। चला आता लाडक्या ताईंनो बघा डबल केवायसी करता येणार आहे का? बऱ्याच लाडक्या ताईंचे प्रश्न येत आहेत की सर डबल केवायसी करता येणार आहे का? सर आमच्याकडून थोड्या चुका झाल्यात फॉर्म भरायच्या वेळेस, केवायसी करायच्या वेळेस, तर आम्हाला काही डबल फॉर्म भरता येणार आहे का किंवा डबल केवायसी करता येणार आहे का? याच्याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे लाडक्या ताईंनो। केवायसी केल्यानंतर 1500 रुपये तुम्हाला 100% भेटणार आहेत। याच्याबद्दल लाडक्या ताईंनी आदिती तटकरे मॅडम यांनी काय बोलले ते पण तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि केवायसी करताना चुका करू नका। परत सांगतोय लाडक्या ताईंनो कारण की एक मोठी बातमी समोर आली। एकदा केवायसी केल्यानंतर तुम्हाला आता तरी डबल केवायसी करता येणार नाहीये। त्याच्यामुळे चुका करायच्या टाळायच्या आहेत। नेमकं काय आहे प्रश्न, तुमचे सगळे उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। चला आधी सुरुवातीला आपण बघूया लाडक्या ताई आदिती तटकरे मॅडम यांनी काय या ठिकाणी ट्विटरच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, रिपोर्टरला त्यांनी काय बोलले ते आपण अगोदर बघणार आहोत। या ठिकाणी बघू शकता लाडक्या ताईंनी आदिती तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी ही माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ई केवायसी साठी काय काय करायचं आहे, हे संकेतस्थळ काय वापरायचं आहे, कशा स्वरूपात या ठिकाणी तुम्हाला नियम पाळायचे आहेत, सगळ्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि लाडक्या ताईंनो बघा या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, या तुम्हाला या ठिकाणी या लाडक्या बहिणीच्या वेबसाईटवर जायचंय। वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन वगैरे करायचंय, आधार कार्ड वगैरे टाकायचं, कॅप्चा टाकायचा। कॅप्चा टाकल्यानंतर तुमचं या ठिकाणी काय होणार आहे, यानंतर प्रणाली तपासेल की तुमच्या लाभार्थीची केवायसी आधीच पूर्ण झाली आहे का नाही। बघा एक महत्त्वाचा अपडेट समोर आलेला आहे। जर तुम्ही आधार कार्ड ऑलरेडी टाकला असेल, केवायसी अगोदरच केली असेल तर सिस्टमला बरोबर समजणार आहे की तुम्ही केवायसी अगोदरच केली आहे का नाही। जर तुम्ही केवायसी अगोदर केली नसेल तर तुमची केवायसी पुढे होईल, म्हणजे तुमची पुढची स्टेप पूर्ण होईल नसता तुम्हाला काय होणार आहे, डायरेक्ट एक मेसेज येणार आहे की तुम्ही ऑलरेडी केवायसी केलेली आहे आणि तुम्हाला परत चेंजेस करता येणार नाहीत। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणी पण चुका करू नका। मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगतोय त्या व्यवस्थित या ठिकाणी फॉर्म मध्ये भरायच्या आहेत, केवायसी करायच्या वेळेस भरायच्या आहेत आणि त्याच गोष्टी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा लाडक्या ताईंनो। चला एकदम छान स्वरूपात तुम्हाला मी समजून सांगणार आहे, एकदम सोप्या भाषेत समजून सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो बघा सगळ्यात पहिली तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगणार आहे कारण की ह्या ठिकाणी आदिती तटकरे मॅडमनी काय प्रोसेस सांगितली हे प्रोसेस तुम्हाला मी डायरेक्ट दाखवत आहे। बघा सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहे। त्याच्यामुळे सर्वांनी पटपट आणि एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना विचारतो लाडक्या ताईंनो, कोणी कोणी केवायसी आतापर्यंत केली, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्ही केवायसी पूर्ण केली आहे का, एकदा पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। कारण की केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर आता करून घ्या, आता काही प्रॉब्लेम नाहीये, केवायसी तुमची सुरू झालेली आहे। बऱ्याच लाडक्या ताईंना जर SMS येत नसतील, OTP येत नसतील तर रात्रीच्या वेळेस ट्राय करा कारण की रात्री बऱ्याच लाडक्या ताई या ठिकाणी सर्व्हर डाऊन असतं, दुपारच्या वेळेस सर्व्हर डाऊन असतं। त्याच्यामुळे रात्री पण तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। त्याच्यामुळे रात्री जर केवायसी केली तर अजून चांगलं होईल। त्याच्यामुळे तुम्हाला OTP वगैरे सगळे येईल आणि तुमची केवायसी एक 4 ते 5 मिनिटं, जास्तीत जास्त 5 मिनिटं तुमची पूर्ण होणार आहे। मोबाईलवर पण तुम्ही एक केवायसी करू शकतात किंवा तुम्ही लॅपटॉपवर, PC वर पण तुम्ही, कॉम्प्युटरवर पण केवायसी करू शकतात। काही अवघड नाही, एकदम सोपी प्रोसेस आहे। चला तर तुम्हाला एकदम सांगणार आहे। बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडक्या बहीण योजनेच्या ह्या पेजवर जायचं आहे। पेजवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, तुमच्या लाभार्थीचा म्हणजे तुमचा स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर कॅप्चा टाकून तुम्हाला OTP सेंड करायचंय। म्हणजे ज्या लाडक्या बहिणीची तुम्हाला केवायसी करायची तिचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर जर तुम्ही अगोदर केवायसी केली नसेल
जर बघा आधी जर केवायसी केली नसेल केली तर तुम्हाला पुढचं या ठिकाणी तुमच्या ओटीपी येईल, तुम्हाला ओटीपी येईल आणि तुमची प्रोसेस पूर्ण होईल. आणि जर तुम्ही आधीच केवायसी केली असेल आणि डबल तोच आधार क्रमांक टाकत असताल तर बघा लक्षात घ्या लाडके बहिणींनो, ही केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश तुमच्या स्वरूपावर समोर येणार आहे. त्याच्यामुळे बऱ्याच ताईंचा प्रश्न येत होता की सर आम्ही थोडेफार चुका केल्यात, सर आमचं असं चेंज करायचंय तसं चेंज करायचंय, मग आमची आता केवायसी आम्हाला परत करता येईल का? तर डायरेक्ट या ठिकाणी आदिती तटकरे मॅडमनी डायरेक्ट स्पष्ट शब्द सांगितले की त्यांना करता येणार नाहीये, कारण त्यांना अशा स्वरूपाचं काय येणार आहे, डायरेक्ट मेसेज येणार आहे की तुमची ऑलरेडी केवायसी झाली आहे म्हणून. आता बऱ्याच लाडक्या ताई म्हणतील की सर आता आम्ही तर चुका केल्या, आम्ही नेमकं काय करायचंय? लाडक्या ताईंनो काळजी करू नका, नवीन काही अपडेट आलं त्याच्याबद्दल तुम्हाला मी ते सांगणार आहे, काळजी करू नका. पण परत मी सांगतो लाडक्या ताईंनो, आता तुम्हाला मी स्टेप जे सांगतो त्या व्यवस्थित फॉलो करा. तर लाडक्या ताईंनो बघा या ठिकाणी तुम्हाला एक छान स्वरूपाची हे बघा जाती, हे सगळ्यात शेवटची जी स्टेप आहे की तुमच्या जात वगैरे तुम्हाला हे करायचंय. त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहे का नाही ते शोधायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये दोन्ही पण हो लिहा. आता सुरुवातीला परत ते सांगतोय, दोन्ही वेळेस होय लिहायचं आहे. जी शेवटची स्टेप आहे, तुमच्या घरात कोणी नोकरदार आहे का, तर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित ह्या अशी घेत नाहीत म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी सदस्य वगैरे नाहीत, तर या ठिकाणी होय लिहायचंय. आणि शेवटचा अजून आहे, माझ्या कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे, त्याला पण होय करायचे. दोन्ही ठिकाणी होय करायचे, ही गोष्ट लक्षात ठेवा. सिस्टम तुमचा ऑटोमॅटिक चेक करणार आहे, त्याच्याबद्दल काळजी करू नका. पण आता तरी सुरुवातीला तुम्ही होय लिहायचे. तुमच्या पहिला होय कशासाठी लिहायचा आहे, तुमच्या घरामध्ये कोणीच सरकारी नोकरदार नाही किंवा कोणी लाभ घेत नाही किंवा कोणी मोठं असं तुमचं पैशावाला माणूस नाही, श्रीमंत माणूस नाही, असा अर्थ समजून घ्या. त्याच्यामुळे तिथं होय लिहायचंय. आपल्या घरात कोणी श्रीमंत नाही, सरकारी नोकरदार नाही, अशा ठिकाणी होय लिहायचंय. आणि दुसरं, तुमच्या घरामध्ये एक विवाहित आहे आणि एक अविवाहित आहे, त्यांनी पण होय लिहायचं आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. बऱ्याच ताई म्हणतील सर आमच्या घरामध्ये मी एकटीच लाडकी ताई आहे, तरी पण होयच लिहायचंय, दुसरं नाही लिहायचं नाही. परत सांगतोय लाडक्या ताईंनो, हात जोडून परत विनंती आहे सगळ्यांना की या दोन्ही ठिकाणी होय लिहायचं आहे. तुमच्या घरामध्ये जरी तुम्ही एकटीच लाडकी बहीण असेल तरी पण होयच लिहायचं आहे. जर घरामध्ये एक विवाहित अविवाहित असेल तरी पण होयच लिहायचं आहे. ही गोष्ट परत सांगतोय, मी सकाळी पैसे दिली होती, त्याच्यामुळे आता चुका करू नका. ज्या लाडके त्यांनी आतापर्यंत फॉर्म भरले नसतील त्यांनी अशा स्वरूपात दोन्ही पण गोष्टी करायच्या आहेत. तर तुम्हाला म्हणत असाल की सर हे तुम्ही कुठलं बोलताय, ते तुम्हाला डायरेक्ट एकदा दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा ही 5वी स्टेप आहे. 5व्या स्टेप मध्ये तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं, बघा तुमच्या वडिलांचं पतीचं नाव हे टाकायचंय, वडिलांचं पतीचं नाव टाकायचंय, नंतर जात प्रवर्ग वगैरे निवडायचे, तुम्हाला जात वगैरे निवडायची तुमची. आणि या ठिकाणी बघा होय लिहायचंय. होय, माझ्या कुटुंबात कोणीच या ठिकाणी नाही अशा ठिकाणी होय लिहायचंय. आणि माझ्या कुटुंबात विवाहित अविवाहित आहे, या ठिकाणी पण होय लिहायचंय. दोन्ही पण होय लिहायचंय. परत सांगतो लाडक्या ताईंनो, सगळ्याला 1,500 रुपये हवेत ना, सगळ्याला पुढचे हप्ते चालू हवेत ना, सिस्टम ते पुढे चेक करल. पण तुम्हाला आता तरी होय लिहायचंय, हे गोष्ट लक्षात ठेवा. लाडक्या ताईंनो, हात जोडून विनंती आहे, सर्वांना हात जोडून विनंती आहे, तरच तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहेत. ओरडू तुम्हाला का सांगतोय लाडक्या ताईंनो, कारण की बऱ्याच लाडक्या त्यांनी चुका केल्या. या ठिकाणी जर तुम्ही नाही लिहिलं आणि इथं नाही लिहिलं, तुम्हाला हप्ते बंद होणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, हात जोडून परत विनंती करतोय, सगळ्यांनी इथं होय लिहायचं आहे. 1,500 रुपये सगळ्याला हवेत ना. कोणी केवायसी केली, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय की कोणी आपली केवायसी केली. आणि तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं बऱ्याच लाडकी त्यांनी काही प्रश्न विचारले होते, पटपट प्रश्न पण घेतो सर. आणि जर मी एकटीच लाभार्थी असेल तर या प्रश्नाचं उत्तर दिलंय. एकटीच जरी लाभार्थी असेल तरी पण होयच लिहायचं आहे. माझ्या घरामध्ये आम्ही दोघी पण आहेत असं काही लिहायचं नाही, होय लिहायचंय त्या ठिकाणी. त्याचं आम्ही 3 जणी लाभ घेत होतो तरी आमच्या ओके बंद झाले हप्ते, तरी पण हप्ते चालू होतील. केवायसी करून घ्या. घरामध्ये 3 असतील, एक लाडक्या ताईची करू नका, बाकी 2 लाडक्या ताईची, जे एक विवाहित आहे आणि एक अविवाहित आहे, त्यांची केवायसी पटकीने करून घ्या आणि तुमचा सगळ्यांचा लाभ चालू होणार आहे. काळजी करायची गरज नाहीये. पुढचं, सर बताने के लिए बहुत बहुत धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. त्याच्यानंतर बघा वडील एक्सपायर झाले आणि नंबर पण बंद झाला असेल, त्यांनी काय करावं? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा काही अशा लाडक्या ताई आहेत ज्यांचं अजून लग्न झालं नाही पण त्यांच्या वडील त्यांचे एक्सपायर झालेत किंवा त्यांचं निधन झालंय. तर लाडक्या ताईंनो, याच्याबद्दल नवीन अपडेट येईल. अजून काही अपडेट आलेले नाही. त्याच्यामुळे ह्या अशा जे कोणी लाडक्या ताई असतील त्यांनी 4-5 दिवस थांबा. परत एकदा हात जोडून विनंती सांगतोय लाडक्या ताईंनो, याच्यावर अजून कुठंच माहिती आलेली नाही.
त्याच्यामुळे चुका करू नका. आपल्याकडे 2 महिने आहेत. परत हात जोडून विनंती सांगतो, जर तुम्ही कुठले व्हिडिओ बघत असाल की हो इथला आधार कार्ड टाका, तिथला आधार कार्ड टाका, असं काही करू नका. आपल्याला अगोदर इन्फॉर्मेशन काढावं लागणार आहे. इन्फॉर्मेशन हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. बऱ्याच लाडके त्यांनी म्हणले की माझे पती एक्सपायर झालेत, बरेच लाडके त्यांनी म्हणले की माझे वडील आणि पती दोन्ही एक्सपायर झालेत, तर आम्ही नेमकं काय करायचं. तर लाडके त्यांनो, अशा लाडके त्यांनी 4 ते 5 दिवस थांबा. आपल्याकडे ही माहिती येईल. मी या ठिकाणी अधिकाऱ्यांना विचारणार आहे, आमदार साहेब, खासदार साहेब, त्यांच्या पीएला पण विचारणार आहे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला काढून माहिती देणार आहे. उगाच मी कुठं हवेत बोलणार नाही की हो कुठला तरी आधार कार्ड टाका, असं बोलणार नाही. अंगणवाडी सेविकांना मी बऱ्याच कॉल करून विचारणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी आत्ताच देत नाही. आणि जर कोणी दिलं तुम्हाला उत्तर, युट्यूबरनी असेल किंवा कोणत्या न्यूज चॅनलवर असेल, तरी आता सध्या तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नका. 4 ते 5 दिवस वेळ घ्या. परत सांगतोय, कारण की केवायसी परत परत होणार नाही. आपल्याकडे 2 महिने आहेत. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो थोडं थांबा. आज आता 20 सप्टेंबर आहे, म्हणजे आता कालच सुरू झाली आपली केवायसी आणि आज या ठिकाणी दुसराच दिवस आहे. त्याच्यामुळे घाई करू नका. 2 महिने आपल्याकडे आहेत. एवढं ओरडू सांगायचं काम काय. एवढं तुम्ही म्हणत असाल की सर ओरडू का सांगतात, तुमच्या काळजीपोटी लाडके ताईंनो सांगतो. त्याच्यामुळे कृपया करून 4-5 दिवस अजून थांबा. कारण बऱ्याच लाडके ताईंचे मला मेसेज येत आहेत, कमेंट्स येत आहेत की सर आम्ही चुका केल्यात, आम्ही आता काय करायचंय. तर त्यांना मी काल पण सांगितलं होतं, लाडके ताईंनो थांबा, थोडं थांबा. ऐकलं, ज्या लाडके ताईंनी ऐकलं त्यांचा फायदा होणार आहे. आणि ज्या लाडके ताई ऐकणार नाहीयेत, तुम्हाला माहिती आहे मग नंतर तुमचे 1,500 बंद होणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी 4 ते 5 दिवस थांबायचंय. केवायसी तुम्हाला जर येत नसेल करायला, काळजी करू नका. परत तुमच्यासाठी एक व्हिडिओ चांगला बनवून टाकतो. तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर उद्या परत एकदा व्हिडिओ टाकतो. पण कुणी चुका करू नका. हात जोडून विनंती आहे लाडक्या ताईंची. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचंय. लाडक्या ताईंनो खूप महत्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे. ही माहिती खूप महत्वाची, त्याच्यामुळे सर्वात जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. श्री गुरुदेव.